पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात पद्मसिंह पाटलांसह सर्व 9 आरोपी निर्दोष मुक्त। आरोपींविरोधात सबळ पुरावे नसल्याचा कोर्टाचा निकाल। ओमराजे निंबाळकरांना मोठा धक्का। शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय अजूनही नाही। ओमराजे निंबाळकरांची निकालानंतर प्रतिक्रिया। मतदारसंघात जाऊन निर्णय घेणार ओमराजेंचं विधान। सोबत घ्यायचं की नाही ठाकरे ठरवतील, देसाईंची माहिती। पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल दुर्दैवी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। तर मुख्यमंत्र्यांसह अमित शहांशी बोलणं झालेलं असून शहांनी सीबीआयला सूचना दिल्याची माहिती। शिवसेना शिंदे गट आता गट राहिला नाही तर सर्व शिवसेना एकच झाली। कोल्हापुरातल्या भाषणात अमित शहांचं विधान। हसत हसत अमित शहांचा ठाकरेंनाही टोला। स्वाभिमान मेला की जिवंत प्रेत उरतं, खासदार फुटीवर राज ठाकरेंचं वक्तव्य। केंद्रात देशात भाजपची सत्ता, मग 6 खासदार शिंदेंकडे का गेले, ठाकरेंचा सवाल। उद्याच्या नीटच्या फेरपरीक्षेसाठी अभूतपूर्व तयारी। आज देशभरात पार पडतेय मॉक ड्रिल। परीक्षेसाठी 2 लाख कर्मचारी तैनात। हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सची घेतली जाते मदत। नीट परीक्षा देणाऱ्या अब्दुल्लाला अखेर नागपूरचं केंद्र मिळालं। एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासन जागं। एनटीएनं अब्दुल्लाला अबुधाबीचं परीक्षा केंद्र दिलं होतं। परभणीच्या मानवत तालुक्यात हनुमान मंदिरासमोरील सभामंडप कोसळला। ढिगाऱ्याखाली 30 ते 40 जण दबल्याची भीती। बचाव कार्य सुरू। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील मान्सूनची स्थिती पुन्हा सुधारली। पुढचे 2 ते 3 दिवस मान्सून सक्रिय होण्याची शक्यता, हवामान खात्याची माहिती।